लागला त्याला. ऐका ना मला खरं सांगायचं हे चुकीचं आहे का नाही. जेरीचं सगळं साफ करतो मी, सगळं खालचं साफ करतो. याला फक्त एकच काम दिले, ते पण त्याच्यात तो म्हणतो की तू ते पण माती चेंज कर. हे चुकीचं आहे. म्हणजे मी गार्डनचं पण हातात घ्यायचं काम. कोणतं गार्डन? कोणतं गार्डन? सुट्ट्यानंतर गार्डनचं काम हातात. मी पाणी पण टाकलं होतं. इकडे 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 ऑप्स. ही जी खुशी असती ना ऑप्स पेट्स मध्ये, अशी बुक्की मारायची वेगळीच असते. वाव! फक्त एखादा कोणी XYZ मध्ये नको यायला, याचीच भीती. हॅलो गाईज, मी आहे सिम्बा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हे गाईज, इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. आणि आज खरंच खूप जास्त लेट झाले मला ब्लॉग शूट करायला, कारण की मी बनवत होतो थंबनेल आणि ब्लॉग पण पोस्ट करायचा होता. मग त्या गडबडमध्ये तर म्हटलं थांबू जरा, लेट आज थोडंसं लेट झालं तरी पण चालेल, पण करूया ब्लॉग शूट. आणि ओंकार पण आलेला आहे स्कूलवरनं, पण त्याची हालत आता खूप गंभीर आहे, कारण की त्याचा पेपर झाला एकदम डेंजर म्हणजे चांगला नाही गेलाय, पण ठीक आहे, होत राहतं. आणि गाईज, मी बनवलंय सँडविच माझ्या हाताने. कसं वाटतंय मला सांगा बघून. म्हणजे बनवत राहतो मी, पण एवढं चांगलं तर बनलेलं नसेल मला म्हणून. ओंकार आता बघेल, ओंकारला मी विचारतो, तू टेस्ट करून सांग रे मला कसा झाला. ओंकारचं ठेवलंय खाली आणि इथं चाललंय थंबनेलचं काम. सो आता मी थंबनेल वगैरे बनवतो, खातो पितो, सगळं काम झालेलं आहे. म्हणजे झाडांना पाणी देणं पण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. ठिकाणी आता एकदम तावडीत भेटला आहे ओंकार. क्या हुआ? चार्ज झालं. मी सकाळी 5:30ला उठलो होतो, तर मी झोपलो होतो. आल्यावर तर ताजा झालो आहे. तुझा मूड खराब होता ना, फुलं बघून मस्त झाला असं आहे ना. आता गाईस, कालच हे आणलेलं होतं. हेच आणलं होतं ना रे, काही जुनं आहे? अच्छा, हा. आणि ओंकारचा मूड चांगला करण्यासाठी ओंकार मला बोललाय की कमीत कमी 30 रुपये फक्त खर्च कर आणि छोटी कुंडी घेऊन ये लक्ष्मी कमवायसाठी. तर आता हा चाललाय मोगरा घेऊन खाली. वाय ब्रदर वाय? वरती सगळं चांगले झाडे, असे फुलांचे झाडे, पांढरे फुल. मी अजून एक मोगरा घेईल वरती ठेवायला. मग तू खाली पण बनव, मी वरती पण बनव. चालेल. इकडे 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 ऑप्स. ही जी खुशी असती ना ऑप्स पेट्स मध्ये, अशी बुक्की मारायची वेगळीच असते. आज सिम्बाला ना मी एकदम कोंडून ठेवलेलं आहे, कारण की त्याला कुठे जाऊच नाही द्यायचं. यांनी काय केलं सकाळी माहिती का? काय केलं माहिती का तुम्हाला गाईस? काय केलं तू? काय केलं सांगू यांना? लागलंय त्याच्या पायाला गाईस. सकाळी तो बाहेरचा जो बोका आहे ना त्याच्यासोबत भांडण करत होता. एवढं मी झोपलेलो यार, 6:30-7 वाजता असे ओरडू राहिले. मी झोपेतून उठून खाली पळत गेलो, म्हटलं फिक्स हाच असेल म्हटलं, त्या बोक्यासोबत भांडण करत असेल. आणलं त्याला, मारलं मी चांगलं, म्हणून गपचूप बसलेलं आहे ना. ते इतक्या वेळेचा डायरेक्ट बाहेरच असता. चिडलाय बिचारा माझ्यावरती, मारलं ना मी त्याच्यामुळे. सिम्बा, त्याला माहिती त्याचं नाव सिम्बा. बघा कान बघा कसा हलवतो. सिम्बा, होय सिम्बा, सुधारणार. बोल ना, बोल. काय? अरे गाईस, तिकडे तो लिटर आमचं डील झालेली होती की ते लिटर बॉक्स जे आहे तो हा साफ करेल. आणि 3-4 दिवस 5 दिवस झाले लिटर बॉक्स साफ नव्हतं केलं ओंकारने, बरोबर. आणि मी जेरीचे पॉटी वगैरे सगळं उचलतो, सगळं साफ करतो. ते याला फक्त तो लिटर बॉक्स फक्त असं त्याचं जे आहे ना, अरे कहना क्या चाहते हो? हा तेच ते जे उचलायचं भांडं आहे ना, त्याने फक्त उचलून आहे ना याला टाकायचे. 4-5 दिवसापासून ते तसंच आहे, एवढा घाण वास येतोय. आता हा मला काय बोलला, जेव्हा म्हणतो तू ती सँड चेंज करणार तेव्हा म्हणतो मी ते साफ कर, मी उचलणार. आता केलंय, पण 4-5 दिवस कावर नव्हतं केलं.
मग एक खट्टी केलं ना आणि मग तुम्ही नंतर आता. आहे ना बघ नंतर नाही काय माहिती का आशु दिदी कुशाई दिदी हे सगळे आहे ना मग भांडण करतात की मांजरींना सोडून द्यायचं आणि हे करायचं आणि असं आणि तसं हे त्या गोष्टी बोलतात. मग तेव्हा मग याला लय वाईट वाटतं. मग तेव्हा हे काय बोलता की तुम्ही साफसफाई ठेवा मग ठेवायला काय प्रॉब्लेम नाही माझ्या. गाईस त्याच्यामध्ये ना खूप मायक्रो सँड झालेली. अरे पण मग मी याला काय म्हटलं तेवढी चेंज करते मायक्रो सँड. अरे पण मी पण ऐक ना म्हणजे guys, हे चुकीचं आहे का? मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. जेरीचं सगळं साफ करतो मी, सगळं खालचं साफ करतो. याला फक्त एकच काम दिले ते पण त्याच्यात तो म्हणतो की तू ते पण माती चेंज कर. हे चुकीचं आहे. म्हणजे मी गार्डनचं पण हातात घ्यायचं काम. कोणतं आता गार्डन सुट्ट्यानंतर. कोणतं हा? गार्डन सुट्ट्यानंतर गार्डनचं काम हातात. गाईज मी पाणी पण टाकलं होतं. मी आज सकाळी पाणी पण गाईस टाकलं. तुम्ही फक्त याला सकाळी पाणी टाकताना बघता मी संध्याकाळी पाणी टाकतो. नो आर्ग्युमेंट ब्रो, नो आर्ग्युमेंट. माझ्याकडं करतो मी sand change. झाडांना- करतो मी sand change. मला माझ्याकडे झाडांना फुलं जास्त कसं यायचं याचा पण उपाय आहे. जाऊ दे मी करतो सँड चेंज, नको रडू. नाही आता तर मीच करत. और तुम्हीच बाप करा. आज जाय कर मग. ऐक मी काय म्हणतोय, मी थोड्या वेळाने 30 वाली कुंडी घेऊन येईल आणि त्याच्यानंतर प्लॅस्टिकचे ग्लास पण आहे ना ते पेपरचे. प्लॅस्टिकचे ग्लास कायसाठी? मला ते तुळशीला सेपरेट करायचं. तुळशीला. आणि काहीच थोड्या वेळाने सायराज येणार आहे आणि आम्ही जाणार. तू येतो का? कुठं? आम्ही चाललोय हे करायला, व्हिडिओज काढायला इंस्टाग्रामसाठी, रील्स काढायला चाललोय. काय का बरं? अरे भाई हा ठीक आहे बाबा, हे तू एकदम बेस्ट डिसिजन घेतला. आय एम विथ यू. अभ्यास कर. मी अभ्यासच करतोय. माझा सध्याचा रूट फक्त ट्युशन घर आणि ट्युशन घर एवढाच. आणि नर्सरी. मेडिकल शॉप म्हणू शकतो आपण. सो हा तुम्हाला हे सांगत होतो, सायराज येणार आहे आणि आम्ही दोघं जण जाणार आहे रील शूट करायला. बाय. नुसता दरवाजा बंद करते, नुसता मध्ये येते, नुसता दरवाजा बंद करते, नुसतं आला बा परत. अरे तुझं आजचं सगळं काम सांगतो मी. 30 रुपयाची कोंडी आणि मग काही करू नको. आणि दोन पाटी माती आणि बाकी काही करू नको. आणि चाफ्यासाठी मोठी कुंडी आणि बाकी काही करू नको. मी काहीच नाही करत. बाय आता मी खरं खाली चालतो. हा जा. काय परत बोल. झाड लावायचं काय ह्याच्यामध्ये? अरे काय डोकं लावतो रे तू काही पण. आता ही माती टाकू कुठं, पण प्रश्न हा पडलाय. प्रश्न तर खूप पडतात आयुष्यात आपल्याला. उत्तर समोरच असतं. शोधा उत्तर. सिम्बा सोबत ज्यासोबत मारामाऱ्या झाल्या त्यांना हा बघा तो इथे खातोय मस्त चिकन. आहे काय खातोय काय माहिती बघा. आता याला मारू पण नाही शकत, पण आता काय फक्त थोडंसं दगड मार आणि त्याला हाकल. बा कसा दिसतो पा. शी शी. लागला लागला त्याला. गेला. जाऊ दे, पण तो येणार तरी नाही घरात यार. काहीच तो येणार डायरेक्ट घरात येतो, दूध बीत सगळं काही खाऊन घेतो माहिती का. आपले हे तरी नाही खात काय रे. आपले आमचे जेरी आणि सिम्बा बिलकुल दूध पितच नाही. ती जी मांजर आहे ना ती आपली, तो बोक्या गेला ना तो 100% डायरेक्ट ते पितो म्हणजे पितोच. एकदा तर 1 लिटर पाडून टाकलं होतं काय रे डायरेक्ट. आता आम्ही कुठं चाललो माहिती का. आम्ही चाललो आता मळ्यात मस्त माती घेऊन येतो, कारण की ती लक्ष्मी कमळ जी आहे ना त्यासाठी ब्लॅक माती लागते, कारण की त्याचं ऑलरेडी प्लांटिंग ब्लॅक मातीमध्ये केलेली. बरोबर ना. आता फायनली आलोय मळ्यात, पण हा मळा नाही राहिलेला आहे. आता हे झालेलं आहे अविघ्न पार्क. हे बघा इथं मस्त स्विमिंग पूल वगैरे सगळ्या गोष्टींची एम्युनिटीज भेटणार आहे फ्लॅटमध्ये. फुकटचं प्रमोशन बाई. आता हे बघा इथं हे काम चालू आहे. ऐक ना, ड्रम दिसतोय का असा. असे ना 5-6 ड्रम कापून असं करू त्याला आणि त्याच्यामध्ये भाज्या लावायच्या. हे बघितलं युट्यूब. काही पण डोकं लावतो काही. खरंच त्यापेक्षा मोठी कुंडी घेऊ आपण चांगली. एवढं प्रोफेशनल नाही. तेव्हा सगळं काम चालू आहे आणि इथून आता थोडीशी माती घेऊन टाकू. घे ना आता.
घे आपल्याला, तसं पण जास्त नाही लागणार आहे. टाकती चांगले 2-3 दिवसाचं ऊन दाखवू. काहीच तिथे ना टॉवर वरती कोणता तरी पक्षी आहे. ते बघा, हा कोणता पक्षी आहे बघ इथं बसलेला. अरे माझा बोट, अरे 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 अरे, हा बघा, हा बघा. मुवमेंट पण करत नाही. लय मोठा पक्षी आहे तो. रात्री तो असं वरतीच बसतोय टॉवर वरती. काय माहिती काय. हे बस झालं ना ओमकार, एवढे नाही लागणार आहे आपल्याला. चल माझा लाल माती चांगली असती झाडांसाठी काळीपेक्षा. गेलं पाठून. बघ किती मस्त वाटतंय. वाव, जस्ट लुक ॲट दिस गाईज. फायनली रिपोर्टिंग झालेली. आणि आता आपण याच्यानंतर जाऊयात मस्तपैकी राईडला. सो हे बघा, त्याचाच फोन येतोय. लेट्स हॅव सम फन बडी, लेट्स हॅव सम फन, लेट्स गो. सो गाईज फायनली खूप दिवसानंतर आपण चाललोय मोठं व्लॉग काढायला. इतके दिवस नुसतं कॅमेरा चालू होतं, पण आता हे झाडाचा कॉन्टेंट सोडून आपण चाललोय आरसीच्या कॉन्टेंटवर. खूप दिवसानंतर जॅकेट वगैरे एवढं सगळं आउटफिट घातलेलं आहे ना, बाबा बाबा बाबा. भाई साहब मजा आली, मजा आली भाई. खरंच यार, भाई 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 गाईज, मी खरंच सांगतो, मजाक नाही करत आहे. मी एवढे दिवसानंतर मोठो व्लॉग वरती आलेलो आहे. बाप रे बाप. हेल्मेट तर नॉर्मली मी घालतो, ते एवढं ते हेवी नाही वाटत आहे, पण हे कॅमेरा सोबत एवढं हेवी वाटतं, माझी मुंडी खाली खाली चालली. नाही तर पहिले मला एकदम प्रॉपर सवय होती. बाई आपले रूट्स कधी पण विसरायचे नाही राहते यार. हे असं होतं, जे आपलं मेन मोटिव्ह राहतो ना व्लॉग्सचा, तो जर इग्नोर केला ना, तर नंतर मग अचानक कधीतरी ट्राय केलं तर मग ते विसरून जातो. आता मी जाऊ दे जे आहे ते, कायच बोलू यार. गाईज मी फक्त थोडीशी लिमिटेशन्स पार करणार आहे आज, कारण की यार नाही यार, नाही, मला मजा पाहिजे. गिअर्स वगैरे सगळे असे पॉवर येतं अंगात, असं येस आय कॅन डू इट असं फिलिंग येते डायरेक्ट मला. चायला उगाच ते जॅकेट पडलं म्हणून, नाही तर मग त्याला धरलं असं. आरसीचा एक फायदा दाखवतो मी तुम्हाला. शुभोय, लेट्स सी, हॅव अ लुक. हे असं असं असं, नाही नाही, बहुत टाइम बाद भाई, खूप टाइमानंतर. भागाव सायकल, भागाव. त्या स्पीड ब्रेकर पर्यंत जिंकायचंय तुला, पळव लवकर सायकल. अरे बापरे, माझी गाडी पळत नाहीये, लवकर पळव, अजून पळव. अरे बापरे गाईज, बघा किती जोरात चालवते हा सायकल. जिंकला तू. अरे ठोकला. अरे हायफाय. काय नाव तुझं? सो स्वीट नाव यार. माझं नाव आदित्य. येऊ का? बाय. हा. अरे बिचारा ठोकून दिलं त्याने. जाऊ द्या, चला काही विषय नाही, मजा आली. हा कुठे गेला? हा तो तिकडे. ओ भाई, feeling freedom, feeling like woo. Let's go, let's go, let's go, let's go. Woo. यार हा, मन खुश. खूप दिवसानंतर अशी खुलून गाडी चालवतोय मी, काहीच विचार न करता. कधी कधी गाडी माणूस केव्हा पळवत नाही, जेव्हा असं विचार करतो यार पेट्रोल जास्त खाली गाडी. कधी कधी विचार करतो नाही यार गाडी खराब होईल. कधी कधी विचार करतो क्लच खराब होईल. कधी कधी विचार करतो क्लच प्लेट खराब होईल. पण नाही, आज मी तिथला जे होईल ते होईल. आज मला मजा करायची. या लाईफ मध्ये एक टाइम पाहिजे यार,
एकदा तरी पाहिजे. एन्जॉय करतोय, चालल्यात गोष्टी चालल्यात. मोजे ही मोजे बॉय मोजे ही ला 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 ला. वाव मॅन वाव. वातावरण पण एवढं मस्त, ना थंडी ना गरमी, एकदम नॉर्मल आहे, मजा येते. लेट्स गो गाईज. आता आहे ना, हे ॲट द पॉइंट मी एक गोष्ट बोलतोय, तर तुम्हाला हे सांगत होतो की लाईफमध्ये जर एक लॉयल पार्टनर आणि एक लॉयल मित्र भेटला ना, बस यार लाईफ एकदम आहे ना मस्त चालायला, सुरळीत चालायला चालू होऊन जाते. खरंच सांगतोय. एक सच्चा मित्र जो फक्त तुमचा विचार करतो, तुमच्या म्हणजे त्याचा ग्रोथ पण चालू आहे, प्लस तुमच्या ग्रोथचा पण विचार करतो, असा मित्र तुमच्यासोबत असेल. काय बॉन्ड भेटलाय तुम्हाला लाईफमध्ये, आणि मला भेटलेला आहे यार. मी खूप खुश आहे या गोष्टीसाठी, मी खूप खुश आहे. मी मजाक नाही करत आहे, मी खूप खुश आहे. सायराज सारखा मित्र, संदेश सारखा मित्र भेटणं खूप मुश्किल आहे गाईस, लिटरली. आज मी हे सांगतोय खरंच, बट खरंच यार जाऊ द्या, आता इमोशनल नाही व्हायचंय भाई. लेट्स फोकस ऑन राईट, लेट्स गो. जास्त काही फिरायची इच्छा नव्हती, पण रील काढायची होती म्हणून आम्ही आउटफिट घातलेलं आहे. याच्या आधी म्हणजे ओंकारला भेटायच्या आधी पण आहे ना, आम्ही रील्स वगैरे शूट करून घेतले होते दुपारीच. सो असंच प्लॅन झाला की जाऊया तर थोडंसं परत आपण एक चक्कर मारू म्हणून, काल सारखंच. पण आज तुम्हाला दाखवायचं होतं कशी एन्जॉय करतो आम्ही. जास्त लांब जात नाही भाऊ, आम्ही इथल्या इथंच काढतो व्हिडिओ वगैरे. इथल्या व्हिडिओ वगैरे म्हणजे इथल्या इथंच आम्ही राईड करतो. पण मजा यार, मजा 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 राहते यार. आता मस्त आहे की नाही, ते मधल्या रस्त्याला जाऊयात, एक बर्नआउट मारू यार. खूप दिवस झाले बर्नआउट नाही मारली, अशी मस्त आहे की बर्नआउट मारू, मजा येईल. सो मस्त आहे की ते एक अशी बर्नआउट घेऊ, मजा येईल, मजा खूप डेज नंतर. सो लेट्स बिगिन, लेट्स डू इट. नाही बसत आहे, थांब. लेट्स गो गाइज. हे ABS फेलियर झाला यार. अरे बापरे. ये इज्जत होती है भाई. उतर पटकन, मला फोटो काढू दे. थांबा जरा, आता थोडंफार फोटोशूट करतो, मग भेटतो तुम्हाला. अरे यार व्हिडिओ त्याला शेअर करता करता टाईम होऊन गेला. सो आता एक एन्जॉय घेऊ लास्ट, त्यानंतर जाऊयात घरी. भाई या प्लॉटवरती यायचा फायदा हाच आहे, इथं काही पण करा, काही पण करा, काही पण करा, तुम्ही कसे पण स्टंट मारा, काही पण करा, कोणीच काही बोलत नाही. सो आता जे काही ब्लॉग आहे ते एडिट करायचे. सो व्हिडिओ इथेच एंड करतो मी. व्हिडिओ आवडली असेल, मला आवडती का नाही की ते मला माहिती नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल इम्प्रूव्हमेंट तर मला सांगा यार. जर तुम्हाला नसेल आवडत तर मला सांगा, म्हणजे मग मला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता येईल. काय चुकतोय मी ब्लॉगमध्ये ते पण सांगा मला. तो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये गाईज, अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तो म्हणतो राईट सेफ, स्टे सेफ, बाय बाय.